सांगेल तेव्हा चालू करायचं. नमस्कार, मैं डॉक्टर अर्चना कोठारी, प्रेसिडेंट आईएमए नागपुर। मेरे साथ है डॉक्टर राजेश सावरवंदे, सेक्रेटरी आईएमए नागपुर, और साथ में हमारे नागपुर के महापौर जी है श्री दयाशंकर जी तिवारी। नागपुर आईएमए और एनएमसी के संयुक्त विद्यमान से हम फिर से शुरू करने जा रहे हैं दूसरी पारी कह सकते हैं कोविड संवाद की। इसमें प्रथम पारी में काफी हमें अच्छा रिस्पांस मिला था और हम शुक्रगुजार हैं एनएमसी के, जो उन्होंने हमें ये आईएमए के साथ संलग्नित करके ये अच्छा मौका दिया जन जन तक पहुंचने का। मैं विनती करती हूँ महापौर जी से, कृपया कुछ शब्द कहें। नागपुर महानगर पालिका के माध्यम से गत सत्र में जब कोविड महामारी की शुरुआत हुई, घर में पहले इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन की व्यवस्था थी, उसके पश्चात होम क्वारंटाइन करने की व्यवस्था महानगर पालिका के माध्यम से शासन के निर्देश से प्रारंभ की गई। होम क्वारंटाइन करते समय बहुत सारे लोगों के मन में शंकाएं थी, बहुत सारे लोगों के मन में भ्रम भी था। इन सारी चीजों का निराकरण होना चाहिए और होम क्वारंटाइन रहते समय क्या क्या प्रिकॉशन लेनी चाहिए, क्या क्या सुरक्षा लेनी चाहिए, किस अनुशासन के साथ रहना चाहिए, इसके लिए उचित मार्गदर्शन की भी नितांत आवश्यकता है। अब यह सारा काम महानगर पालिका तो नहीं कर सकती, तो यह काम कौन करेगा, यह महानगर पालिका के सामने बहुत बड़ा प्रश्न था। महानगर पालिका सभी सामाजिक संगठनों को काम करके कोविड से युद्ध करने की तैयारी में थी, और उस समय तत्कालीन महापौर संदीप जी जोशी, उन्होंने आईएमए से चर्चा की। आईएमए बहुत तरीके से नागपुर महानगर पालिका को मदद कर रही थी, लेकिन इस माध्यम से एक जन जागृति, लोक जागृति, और इसे सामान्य तौर पर हम कहें तो जो कोरोना के बारे में समाज में समुपदेशन करना, काउंसलिंग करना, यह इसके पीछे की मूल अवधारणा थी। आईएमए ने सहर्ष अपनी स्वीकृति दी और गत सितंबर माह में हमने इस कार्य की शुरुआत करी, और आईएमए ने लगातार इस श्रृंखला को नागपुर महानगर पालिका के इस फेसबुक पेज पर जनता के बीच में प्रस्तुत किया है। बहुत अच्छा प्रतिसाद मिला। आईएमए की टीम प्रतिदिन 2 नए डॉक्टर के साथ, नए विषयों के साथ न केवल अपना पक्ष रखती थी, न केवल लोक जागृति करती थी, बल्कि जो प्रश्न जनता के मन में है, जनता उन प्रश्नों को पूछती थी और उन प्रश्नों का निराकरण करना, निरसन करना, उनके मन से उस शंका की समाप्ति करना, यह काम भी आईएमए की टीम के माध्यम से होता था। धीरे धीरे कोरोना का प्रादुर्भाव कम हुआ, संख्या कम हो गई, होम क्वारंटाइन रहने वालों की संख्या कम हो गई, और लोक जागृति भी बड़े प्रमाण में हो जाने के कारण हमने फेसबुक लाइव को बंद किया, लेकिन आईएमए ने एक सेवा सतत जारी रखी। आपको जानकर के खुशी होगी कि आईएमए के माध्यम से जो पेशेंट होम क्वारंटाइन रहते हैं, उनकी यादी प्रतिदिन महानगर पालिका के माध्यम से आईएमए के डॉक्टर्स को दी जाती है, और सितंबर माह में आईएमए के करीब 95 डॉक्टर, जिनको प्रतिदिन किसी को 15, किसी को 20, किसी को 25 ऐसे होम क्वारंटाइन पेशेंट की यादी दी जाती थी, और वे अपने व्यस्ततम समय में से समय निकाल करके उन पेशेंट से व्यक्तिगत फोन कॉल करके बात करते थे, और बात करके उनकी समस्या का समाधान करते थे, उनसे जानकारी लेते थे, जिस प्रकार की उनकी रिपोर्ट है उस प्रकार से उनका उचित मार्गदर्शन करते थे। यह श्रृंखला सतत चलती रही। जब हमारे पेशेंट की संख्या 200-250 आ गई तो भी आईएमए ने अपनी टीम विड्रॉ नहीं करी। आईएमए ने अनवरत सितंबर माह से इस प्रक्रिया को लगातार जारी रखा। हाँ, पेशेंट की संख्या कहीं कम कहीं ज्यादा हो गई,
अब पेशेंट्स 3000 की स्थिति में आ गए, तो आईएमए ने अपने 140 डॉक्टरों की टीम को इसमें इन्वॉल्व किया। आज 140 142 के आसपास डॉक्टर इसमें अपनी महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं, और जो लोग होम आइसोलेटेड हैं उनको नियमित रूप से फोन करके उनसे चर्चा करके उनका मार्गदर्शन कर रहे हैं। इसके दो फायदे हुए। एक तो पेशेंट को होम आइसोलेशन में किस प्रकार से जीवन गुजारना है, व्यवहार करना है, इसकी जानकारी मिली। मेडिसिन को लेकर के उनके मन में अगर कोई प्रश्न है तो उसका निराकरण हुआ। कोरोना को लेकर के कोई भ्रम है तो उसका समाधान हुआ। साथ ही साथ में नागपुर महानगर पालिका के माध्यम से उस तक पहुंचने वाली सुविधाएं अगर उस तक नहीं पहुंची है तो महानगर पालिका के पास तो शिकायत नहीं कर सका, कारण उसको उचित फोरम नहीं मिला। लेकिन आईएमए के डॉक्टर के पास अगर उसने शिकायत की तो सकारात्मक रूप से आईएमए के माध्यम से महानगर पालिका के पास वो जानकारी पहुंची, और उसका निराकरण करने के लिए हम लोगों को एक उचित ऐसी दिशा मिली कि महानगर पालिका में क्या सुधार करना चाहिए, यह आईएमए के माध्यम से हमें पता चला। यह श्रृंखला अनवरत जारी थी। पेशेंट की संख्या बढ़ गई। कल मैंने स्वयं आईएमए के प्रेसिडेंट डॉक्टर कोठारी मैडम, आईएमए के सेक्रेटरी डॉक्टर राजेश सावरबंदे जी, इन दोनों से चर्चा की, और मैंने निवेदन किया कि आज से हम फिर से इस सत्र की शुरुआत करें, जिससे लोक जागृति का हमारा यह जन आंदोलन सतत चलता रहे और लोगों के माध्यम से जो भ्रम है, संभ्रम है, उसका निराकरण हो सके, और नागपुर में कोरोना पर नियंत्रण करने के लिए आईएमए फिर से एक आंदोलन की भूमिका में हमारे साथ कार्य कर रहा है, यह प्रतिपादित हो सके। उन्होंने सहर्ष उसे स्वीकृत किया, और केवल कल की सूचना मात्र से आज से ही उन्होंने 24 घंटे के अंदर, कल शाम को 4 बजे हम लोग दोपहर में बैठे थे और अभी 3 बजे फेसबुक लाइव में बैठे। 24 घंटे के अंदर उन्होंने तत्परता से निर्णय लेकर के अपने सामाजिक दायित्व का निर्वहन करने के लिए अपनी स्वीकृति दी। आज मेरे साथ उपलब्ध हैं, मौजूद हैं, आपका मार्गदर्शन करेंगे। मैं नागपुर महानगर पालिका की ओर से और इस नागपुर शहर की समस्त जनता की ओर से आईएमए के प्रेसिडेंट सेक्रेटरी का अभिवादन करता हूँ, धन्यवाद ज्ञापित करता हूँ। और यह विषय मेडिकल फैकल्टी से जुड़ा हुआ है, इसलिए आगे का संपूर्ण समारोह का संचालन डॉक्टर कोठारी जी, डॉक्टर सावरबंदे जी, इनके नेतृत्व में हो, ऐसा निवेदन करता हूं। और आज से पुनः इस श्रृंखला को शुरू करने के लिए मैं दोनों का हृदय से आभार भी व्यक्त करता हूं, अभिनंदन। धन्यवाद सर। सर, एक बात और हम आपको बताना चाहेंगे, हमने आईएमए की तरफ से एक ऐप भी डेवलप किया है, एल्डर केयर ऐप नाम से। ये हमने 1 अक्टूबर को रिलीज किया था। उस वक्त जो मतलब घर में जो बड़े बूढ़े हैं, जिनके बच्चे यहाँ नहीं हैं या कहीं और जॉब कर रहे, जो देख नहीं सकते या जो बाहर नहीं निकल सकते, उनको ध्यान में रखते हुए, कोविड बहुत फैला हुआ था, वो सोच के हमने वो ऐप को डेवलप किया था, जिसमें हमने नॉन मेडिकल सर्विसेज का प्रायोजन किया है। मतलब जैसे दवाइयाँ यदि चाहिए तो आपको दवाइयाँ घर तक पहुँच जाएगी, आपको यदि फिजियोथेरेपी के लिए कोई मदद चाहिए तो वो पहुँचेगी, एम्बुलेंस सर्विस है, और डाइट के ऊपर मार्गदर्शन है, प्लस काउंसलिंग तो है भी। बट ये दवाइयाँ वगैरह जो हम मतलब एक हमने हॉटलाइन डेवलप किया उसके लिए, उसके जरिए वो दवाइयाँ पहुँचेगी, लेकिन दैट विल बी अ पेड सर्विस, पर उसमें 10% कंसेशन रहेगा। तो इस तरीके से ये सर्विसेज भी हमने चालू किए हैं। अभी जैसे लोगों को परेशानियाँ जा रही है, तो हम बताना चाहेंगे कि आप इस ऐप को गूगल प्ले स्टोर के द्वारा डाउनलोड कर सकते हैं, और डाउनलोड करके रजिस्टर हॉटलाइन पे आप यदि कॉल करेंगे तो आपकी मतलब आपके प्रॉब्लम्स का सोल्यूशन भी देने की हम पूरी तरह से कोशिश करेंगे। सर, या ॲपबद्दल तर माहिती मॅडमने दिली आहे, पण सोबतच आम्ही या होम गाईडलाईन्स, होम आयसोलेशनसाठी काही गाईडलाईन्स तयारी केलेल्या आहेत, त्याचे PPT तयार केलेले आहेत। आयएमएच्या फेसबुक पेजवर हे सगळे अवेलेबल आम्ही करतो आहे, सो दॅट कुठलाही पेशंट होम आयसोलेशनमध्ये असताना त्याला काही त्रास दिला तो डायरेक्टली फेसबुकवरून तो डाउनलोड करू शकतो, तो बघू शकतो, आणि त्याच्याबद्दल जी काही माहिती पाहिजे असेल ती माहिती पण त्याला ती मिळू शकते। तर या प्रत्येक टप्प्यामध्ये आयएमए नेहमी तुमच्यासोबत आहे। आपण सहकार्याने कार्य करू आणि लोकांची मदत करून हे जे कोरोना पॅन्डेमिक आहे त्याला रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न। मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आयएमए ने जे PDF तयार केलेला आहे, ती PDF ला एवढी प्रसिद्धी मिळाली
की केवळ महाराष्ट्र पुरताच नाही, तर इंदोरवरनं नागपूर IIMच्या टीमला फोन आला की आपला PDF आम्ही जसाचा तसा आपलं नाव टाकून वापरू शकतो का? आणि नागपूर IIMने त्याची अनुमती दिली. एवढंच नव्हे, तो IIT पवई ती सुद्धा कोरोनाच्या याच्यात रिसर्च प्रोसेसमध्ये काम करत आहे. लोकजागृतीसाठी नागपूर IIMने तयार केलेला जो PDF आहे याचा वापर आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू शकतो का? आपला नाव टाकून ही अनुमती सुद्धा IIM कडनं त्यांनी घेतली आणि त्याचा वापर संपूर्ण देशभरात ते करत आहे. वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट करून करत आहे. तर ही भूमिका नागपूर IIMने घेतली म्हणून संपूर्ण देशभरात नागपूर IIMच्या माध्यमातून लोकांकडनं हा जनजागृतीचा PDF पोहोचला. त्याच्यासाठी सुद्धा मी IIMच्या हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. सर एक प्रश्न लगेच आलेला आहे, कदाचित त्याचं उत्तर आपण देऊ शकाल की तुषार बोंद्रेंचा प्रश्न आहे, बेड्सची अवेलेबिलिटी कशी चेक करावी? काल नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत मी आमच्या कंट्रोल रूमला गेलो. कंट्रोल रूमची परिस्थिती बघितली. त्या बघितल्यानंतर लक्षात आला की जो माणूस माहिती देण्यासाठी तिथे उपलब्ध असतो त्या माणसाकडे पूर्ण प्रतिदिनची माहिती नसतो. आयुक्तांना विचारला की महानगरपालिका त्याची यंत्रणा काय आहे. नेमका तिथे गेल्यानंतर त्या माणसाकडे फक्त 17 प्रायव्हेट हॉस्पिटलची जाणकारी होती आणि नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून 77 हॉस्पिटल्सला अनुमती देण्यात आलेली आहे. मी लगेच सांगितलं की सगळ्यात प्रथम आपला जो माणूस माहिती देणार आहे त्याला अपडेट करा. फक्त एक विनंती मी आपल्या माध्यमातून करतो, बोंद्रेजी महानगरपालिकाचे जे झोनल कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरनं आपल्याला बेडची माहिती मिळणार नाही. बाकी कामांसाठी आपण महानगरपालिकाचे झोनल कंट्रोल रूमवर संपर्क करा. बेडची माहिती पाहिजे असेल तो आमचा जो सेंट्रलाइज कंट्रोल रूमचा नंबर आहे त्या नंबरवर आपण संपर्क करावा. बहुधा लोक जवळच्या आपला झोनल कंट्रोल रूम मध्ये फोन करतात म्हणून ती माहिती मिळत नाही. सेंट्रलाइज कंट्रोल रूम मध्ये फोन करा. मी काल सूचना केली आहे, आजपासून महानगरपालिका दररोजची बेडची स्थिती प्रेसमध्ये छापून देणार आहे. म्हणजे ती सार्वजनिक व्हायला पाहिजे म्हणून प्रेसमध्ये दररोज आमचा जो प्रेस नोट जाईल त्याच्यात महानगरपालिका दररोजची बेडची स्थिती छापून देणार आहे. याच्यामध्ये लोकांपर्यंत ती माहिती पुरेल. आणि आम्ही एक व्यवस्था त्याच्यात आणखीन केली की तुम्हाला लवकर माहिती मिळाली पाहिजे म्हणून आमचा जो ऑपरेटर आहे ज्याच्याकडनं आपल्याला माहिती द्यायची आहे त्याला आम्ही विधानसभा क्षेत्रवाईज हॉस्पिटलची माहिती देत आहोत. तो लगेच विचारेल की आपला राहणं कुठे आहे, कोणत्या विधानसभा क्षेत्रात आहे, तिथे कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेडची अवेलेबिलिटी आहे तो लवकरच सांगू शकेल. अशी व्यवस्था आम्ही आजपासून उभारलेली आहे. हा त्रास होत होता याची मला माहिती आहे म्हणूनच काल आम्ही आयुक्तांसोबत तिथे व्हिजिट केली आणि त्याच्या तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मॅडम आपल्या सध्या आपण जे पेशंट होम आयसोलेशनला प्रिफरन्स देतो ज्यांना सिम्पटम्स नाही आहेत अशा लोकांबद्दल किंवा होम आयसोलेशनबद्दल आपण काही माहिती देऊ शकतो? जे कोविडचे एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत, एसिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांचा RT-PCR किंवा अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे पण ज्यांना त्रास नाही आहे, म्हणजे सोबत कोणी आजूबाजूला पॉझिटिव्ह आले होते किंवा घरातले कोणी पॉझिटिव्ह आले म्हणून त्यांची टेस्ट करण्यात आली आणि ते पॉझिटिव्ह आले, अशा लोकांना आपण एसिम्प्टोमॅटिक म्हणतो. तर हे जे एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह पेशंट आहेत किंवा ज्यांना माइल्ड डिसीज आहे, म्हणजे ज्यांना फक्त थोडाफार ताप आला आहे, हातपाय दुखले आहेत आणि त्यांची टेस्ट केली आणि त्याच्यानंतर ज्या ब्लड टेस्ट केल्या त्याच्यात सगळं जर नॉर्मल आलं तर अशा लोकांना आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही करत, त्यांना घरीच होम आयसोलेशनची व्यवस्था दिलेली आहे. तर जे पेशंट होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला 2च गोष्टी मॉनिटर करायच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला ताप येतोय का, किती आहे, म्हणजे 100च्या वर जर असेल तर काळजी करण्यासारखं आहे, 100च्या कमी असेल तर तुम्ही पॅरासिटामॉल घेऊन
म्हणजे कंट्रोलमध्ये त्याला आणू शकता तापाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला ऑक्सिजनचं मॉनिटरिंग करायचं आहे, म्हणजे पल्स ऑक्सिमीटर तुमच्या घरात असायला पाहिजे. आणि तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातून 3 वेळा 4 वेळा 5 वेळा ऑक्सिजन बघायचं आहे. ऑक्सिजन जे आहे म्हणजे ते पल्स ऑक्सिमीटर तुमचं पल्स रेट आणि ऑक्सिजन दोन्ही दाखवतो. ऑक्सिजन जर 95च्या खाली जात असेल तर धोक्याची घंटी वाजली असं समजायचं आणि तुम्हाला डॉक्टरांना म्हणजे फिजिशियनला कन्सल्ट करणं आवश्यक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑक्सिजन मेंटेन करण्यासाठी एक 6 मिनिट वॉक टेस्ट सांगतो आम्ही. म्हणजे तुम्ही घरातल्या घरात जे होम आयसोलेशन मध्ये आहे त्यांनी बाहेर फिरायला निघायचं नाहीये, बाहेर जाऊन ही वॉक टेस्ट नाही करायची आहे, किंवा घरातही पूर्ण घराभरात नाही फिरायचंय. पण तुमची जी खोली असेल जिथे तुम्ही आयसोलेटेड आहात तिथेच तुम्हाला वॉक करायचं आहे 6 मिनिट पर्यंत कंटिन्युअस. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन बघायचं आहे किती आहे. जर हे 6 मिनिट वॉक केल्यानंतर जर तुमचं ऑक्सिजन 95च्या कमी येत असेल, 95 मी तुम्हाला मुद्दाम सांगते आहे धोक्याची घंटी, ऍक्च्युली 94 93च्या नंतर इट इज व्हेरी क्रुशियल. पण 95 आपण एक जनरल गृहीत धरू. आणि त्याच्यानंतर त्याच्या कमी जर तुमचं ऑक्सिजन येत असेल तर तुम्हाला फिजिशियनला कन्सल्ट करणं आवश्यक आहे. थँक्यू मॅडम. दुसरं, जर होम आयसोलेशन मध्ये आहात तुम्ही तर तुम्ही काय काळजी घ्यायची आहे ना, तर ते पण फार महत्वाचं आहे. राजेश, तुम्ही प्रकाश टाकायचे हो. हो. होम आयसोलेशनमध्ये तुम्ही जेव्हा असता तेव्हा मुख्यत्वे घरच्या बाकी सदस्यांपासून आपल्याला अलग राहायचं असतं, त्याला सेपरेट रूममध्ये ठेवायचं असतं. ज्या रूममध्ये आपण कोरोना रुग्णाला ठेवलेला आहे त्या रुग्णाची ती खोली वेल व्हेंटिलेटेड असावी. त्याच्यामध्ये वातावरण चांगलं असायला पाहिजे, स्वच्छता असायला पाहिजे. ती खोली वेल व्हेंटिलेटेड ठीक आहे, पण बाकी लोकांच्या कॉन्टॅक्टपासून दूर असावी. लोकांचं त्याच्यासोबत बाकी घरच्या सदस्यांचा कॉन्टॅक्ट नसावा. एखाद वेळी त्याला कुठल्या कारणास्तव खूप अति महत्त्वाचं कारण असेल, त्याला रूमच्या बाहेर जरी यायचं असेल तरी त्यांनी मेडिकेटेड ट्रिपल लेअर मास्क वापरायला हवा. जे भांडे ते वापरतात, जे चादरी बेडशीट जे वापरतील ते सर्व बेडशीट गरम पाण्यामध्ये कमीत कमी अर्धा तास बुडवून त्यांनी ठेवायला हवं. आणि त्यानंतरच बाकी लोकांनी विथ प्रॉपर प्रिकॉशन्स ते हँडल करून स्वच्छ करायला हवे. मुख्यत्वे बाकी सदस्यांपासून त्यांनी पूर्णपणे अलग राहावे, हा त्यामागचा उद्देश आहे. जर म्हणजे बोलायचंही असलं घरातल्या पर्सनशी तर तुम्ही मास्क मास्क, लावणं. पेशंट जो आहे त्यांनी पण मास्क लावायला पाहिजे, समोरच्याने पण लावायला पाहिजे है ना? दोघांनी पण. आणि डिस्टन्स कमीत कमी 6 फूट असायला 6 फूटचं डिस्टन्स. म्हणजे जर गरजच पडली तर तुम्ही लांबून बोलू शकता एकमेकांशी, पण मास्क लावून. आणि घराच्या बाहेर निघायचं नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर होम आयसोलेशन बद्दल आम्ही तुम्हाला उद्या डिटेल विस्तृत माहिती उद्या देणार आहे. आता आज आपला विषय आहे लसीकरण. तर आपण वळूया लसीकरणाकडे. तर राजेश, हां. लस घेणे आवश्यक आहे का? हो, लस घेणे हे 100% आवश्यक आहे. ते व्हॉलेंटरी आहे, म्हणजे आपल्याला तो चॉईस आहे लस घ्यायची की नाही. पण माझ्या मते किंवा आम्ही मेडिकल फील्डच्या मते, आमच्या तज्ज्ञ लोकांच्या मते ही लस प्रत्येकाने घ्यावी. जे रिकमेंडेड आहे, ज्यांनी घ्यायला पाहिजे त्या सगळ्यांनी ही लस घ्यायला पाहिजे. कारण करोनामुळे 100 लोकांमध्ये 2 ते 4 लोक मृत्युमुखी पडतात, असं एक साधारणतः उदाहरण आपल्यासमोर आहे. पण समजा लसीकरणामुळे समजा कुठला दुष्परिणाम झाला तर त्याचं गंभीर प्रमाण हे 1 लाखामध्ये एकापेक्षा कमी लोकांना येऊ शकतं. तर अशा याच्यामध्ये तो जो साईड इफेक्ट होईल हा सुद्धा प्राणघातक असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे 100% लोकांनी हे लसीकरण करायलाच पाहिजे, म्हणजे लस घ्यायलाच पाहिजे. कारण त्याच्यामुळे जो डिसीज होईल, समजा लस घेतल्यानंतरही डिसीज झाला तरी तो हा सौम्य असेल. सौम्य राहील. म्हणून आपल्याला लस घेणं आवश्यक आहे, है ना? हो, म्हणजे यू वॉन्ट टू से की लसीकरणामध्ये 100% कार्यक्षमता आहे. 100% कार्यक्षमता आहे. इन केस कधी कधी आता आपण बघतोय की कधी कधी लसीकरण झाल्यानंतरही कोविड होतोय. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पण आहे. पण तो जो आजार लोकांना होतोय तो एवढ्या सौम्य प्रकारचा आहे की बरेचदा त्याला वैद्यकीय सेवेचा उपयोग घ्यायची गरज सुद्धा पडत नाही. साध्या पॅरासिटामॉलनी त्याचं सिम्पटम्स रिलीव्ह होत आहे.
मला मॅडम एक सांगा की आता एवढ्या लसी आहेत भारतामध्ये 2 प्रकारच्या लसी अवेलेबल आहेत, तर आम्हाला नक्की कुठली लस मिळणार आणि त्याला काही अजून पर्याय आहेत काय? भारतामध्ये सगळीकडे 2 प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत. एक आहे कोविशिल्ड आणि दुसरी आहे कोवॅक्सिन. ह्या दोन्ही लसी इक्वली सेफ आहेत, इक्वली पोटंट आहेत. म्हणजे त्याच्यामुळे जो तुम्हाला म्हणजे प्रतिकार शक्ती मिळते ती दोघांचीही सारखी आहे, इक्वल आहे. तुम्हाला ह्या 2 लसमध्ये कोणती लस मिळेल याला फारसा चॉईस नाही आहे. तुमच्या घराजवळ ज्या सेंटरवर जी लस उपलब्ध असेल ती तुम्ही घ्यावी. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की एंटायर शेड्यूल ऑफ वॅक्सिनेशन इज कम्प्लिटेड बाय ओनली 1 टाईप ऑफ वॅक्सिन. म्हणजे जर तुम्ही पहिला डोस कोविशिल्ड घेतला असेल तर दुसरा डोस तुम्हाला कोविशिल्डच घ्यायला पाहिजे, आणि पहिला जर कोवॅक्सिन घेतला असेल तर दुसरा कोवॅक्सिन घ्यायला पाहिजे. हे फार महत्वाचं. हा, हे महत्वाचं आहे. इंटरचेंज करू नका. म्हणजे तुमच्या सोयीसाठी आज कोविशिल्ड जवळ आहे तर ती घेतली आणि उद्या कोवॅक्सिन घेतली असं करायचं नाही. कोविशिल्ड तर कोविशिल्ड दोन्ही डोस, कोवॅक्सिन तर दोन्ही डोस कोवॅक्सिन. आणि जसं आता पहिल्या टप्प्यामध्ये 60 वर्षावरील सगळ्यांना ही लस देण्यात आली, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणी कोणी याचा फायदा घ्यायला पाहिजे किंवा अजून पुढे त्याची कशी प्रोसिजर राहणार? पहिल्या टप्प्यामध्ये ऍक्च्युली सगळे फ्रंटलाईन हेल्थ केअर वर्कर्स आणि डॉक्टर्स या लोकांना ती देण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत सरकारने म्हटलं की 60 वर्षाच्या वरील सर्व व्यक्तींना आणि 45च्या वर ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, म्हणजे जसं ज्यांना बीपी आहे किंवा ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना शुगर आहे, ज्यांना काही कॅन्सर आहे, काही अजून म्हणजे जसं स्टिरॉइड्सवर आहेत कोणी, किंवा कोणाला अजून काही असे आजार आहेत ज्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो की त्यांच्यातली रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना जर कोविड झाला तर त्यांना ती बिमारी व्हायचं म्हणजे ते कोविडचं प्रमाण त्यांच्यामध्ये गंभीर स्वरूपाचं राहू शकतं. तर अशा सगळ्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स वाल्यांना 45च्या वर दुसऱ्या टप्प्यात लसीकरण देण्यात येत आहे. आणि आता रिसेंटली कालच आपले जावडेकर साहेब आरोग्यमंत्री त्यांचं म्हणजे सेंट्रलवरनं एक मेसेज आहे की आता 1 एप्रिल नंतर 45 वर्षाच्या वरच्या सर्व व्यक्तींना ही लस देण्यात येईल, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कोमॉर्बिडिटी. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कोमॉर्बिडिटीज. पण सध्या तरी 1 एप्रिल पर्यंत कोमॉर्बिड कंडिशन्स अबव 45 आणि 60च्या वर सर्वांना, असं सध्या आपल्या नागपुरात असं सुरू आहे. डॉक्टरचं सर्टिफिकेट कोमॉर्बिड साठी, येस, डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागतं कोमॉर्बिड कंडिशन साठी, आणि ते तुम्हाला दाखवल्यानंतरच ते मिळतं. 1 तारखेनंतर याची गरज पडणार नाही, कारण की 45 वर्षानंतर सगळ्यांना आता लसीकरण सुरू होते. सर, यालाच धरून एक प्रश्न आहे. हा. 45 वर्षानंतरचं लसीकरण 1 तारखेला सुरू होत आहे किंवा आता गंभीर आजार असेल तर 45 वर्षाच्या वर करता येईल. पण एक आशिष मुंघाटे यांचा एक प्रश्न आहे. माझं वय 37 वर्ष आहे आणि मला अस्थमाचा त्रास आहे. आतापर्यंत मला काही झालं नाही आणि 19 मार्चला टेस्ट केली, ती निगेटिव्ह आहे. तर मी वॅक्सिन घेऊ शकतो का? काय पर्याय? ऍक्च्युली सध्या वय मर्यादा, कारण हे कसं आहे, वॅक्सिन घ्यायची असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, आणि रजिस्ट्रेशन मध्ये जे क्लॉजेस आहेत त्याच्यात तिथे वय जर तुमचं 39 टाकलं तर ते ऍक्सेप्ट करेल किंवा नाही करणार, दिस वी डोंट नो, बिकॉज ज्याप्रमाणे ते सॉफ्टवेअर बनलंय बहुतेक त्याच्यात ते ऍक्सेप्ट होणार नाही. आधार कार्ड प्रमाणे वय ते काउंट केलं जातं आणि समजा ते 25 पेक्षा कमी असेल तर ते रजिस्ट्रेशन ऍक्सेप्ट होणार नाही. काही लोक जे आहे विदाउट रजिस्ट्रेशन पण वॅक्सिन घेत आहे अशी माहिती समोर येत आहे. तो हे बरोबर आहे का? विदाउट रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे की विदाउट रजिस्ट्रेशन तुम्ही वॅक्सिन घ्यायला नको, कारण की रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी अँड दॅट हॅज बीन मेड मॅन्डेटरी फॉर एव्हरीवन. आता जर तुम्ही लस घेतली तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल सांगा थोडं. हो, लस हे एक रोग प्रतिकार शक्ती आपल्या शरीरामध्ये वाढवण्याचं एक औषध दिल्यासारखं असतं. जसं प्रत्येक आजारामध्ये कुठलीही लस घेतली, कुठल्याही आजाराचं लस आपण घेतली तर आपल्या बॉडीमध्ये काही रिएक्शन्स होतात. त्याचप्रमाणे कोरोनाची लस घेतल्यानंतरही आपल्या शरीरामध्ये जे काही दुष्परिणाम होतात
ते त्याला दुष्परिणाम नाही म्हणता ना, तर त्याचा काही दिवसांकरता असलेला टेम्पररी साईड इफेक्ट आहे. जसं त्याच्यामध्ये ताप येणं, अंगदुखी असणं, डोकेदुखी होणं, मळमळ, उलटी, अशक्तपणा, अशा सर्व सामान्य दुष्परिणाम साधारणपणे आपल्याला दिसतात. 1 ते 2 दिवस ते शक्यतो राहतात, त्यापेक्षा जास्त वेळ ते राहत नाही. कधी 2-4 दिवस प्रोलॉंग होऊ शकतं, पण साध्या पॅरासिटामॉल सारख्या औषधांनी आपल्याला बरं वाटतं. पण काहींना तर काहीच लक्षणं दिसत नाही. वरीलपैकी काहीही त्रास झाला तरी घाबरण्याचं त्यामागे काहीच कारण नाही, की आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती कार्यान्वित झाल्याची ही लक्षणं आहेत. त्यामुळे कोणीही या लक्षणाला घाबरून जाऊ नये. म्हणजे साधारणपणे ताप, डोकेदुखी, अंगदुखी हे जे कोणती पण लस घेतली तर तुम्हाला जे साईड इफेक्ट्स होतात, ज्याला आपण लहान मुलांना सुद्धा देतो तर आपल्याला सांगितलं जातं की लस दिल्यानंतर आज थोडंसं रात्री क्रोसिनचं औषध देऊन द्या, तसंच हे पण आहे. तर त्याच्यामुळे ह्याला घाबरायचं कारण नाही आणि लस घ्यायची. आणि बरेचदा असं असतं की आपण लसीकरण सेंटरवर जातो, तिथे गर्दी असते, तिथे बराच वेळ लागतो, कधी कधी आपण भुकेने हे होऊन जातो. तर अशा वेळी म्हणजे लसीकरणाला जाण्यापूर्वी आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा आपण काय तयारी करून जायला पाहिजे? थोडंसं खाऊन जायला पाहिजे, पाणी भरपूर घेऊन जायला पाहिजे. उन्हाळा येतोय जवळ तर पाण्याची बाटली असावी. थोडंफार काही खायला आपल्या जवळ ठेवलं तर चांगलं आहे, कारण की लस घ्यायच्या आधी पण तिथे रजिस्ट्रेशन करताना वेळ लागतो. त्याच्यानंतर लस घेतल्यानंतरही तुम्हाला अर्धा तास तिथे थांबावं लागतं टू सी द साईड इफेक्ट्स. काही साईड इफेक्ट होतात आहेत का. तर जेव्हा तुम्ही अर्धा तास तिथे थांबताय तर तुमच्याजवळ तुमची पाण्याची बाटली, काही बिस्किट किंवा काही थोडंफार जवळपास काही ठेवलं तर चांगलं आहे. म्हणजे हायड्रेशन चांगलं ठेवा, लिंबू सरबत घ्या, कारण आता उन्हाळा येतो आहे आणि रांगेतही उभं राहावं लागू शकतं. त्याच्यामुळे ही काळजी घेणं आवश्यक आहे. माझ्याकडे 2 प्रश्न आहेत या संदर्भात. एक मयूर वारजूकर यांचा प्रश्न आहे की पॉझिटिव्ह असताना लस घेता येईल का? जर नसेल घेता येत तर निगेटिव्ह झाल्यानंतर किती दिवसांनी व्हॅक्सिन घेता येईल? पॉझिटिव्ह असताना तुम्ही लस घेऊ नये. एक तर पहिली गोष्ट, जर तुम्ही लस घ्यायला जाल तर तुम्ही पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला घरातून पाहिलं तर निघायचंच नाहीये, आणि गेले तर तुम्ही आजूबाजूच्यांना सगळ्यांना इन्फेक्ट करा. म्हणून पॉझिटिव्ह असताना लस घ्यायची नाही, हे एक कारण झालं. दुसरं, जेव्हा पॉझिटिव्ह असतात तेव्हा ऑलरेडी तुमच्या शरीरात डिसीज असतो, तर त्यावेळेला लस नाही घ्यायची. तुम्हाला लस 1-2 आठवड्यानंतर तुम्ही घेऊ शकता आणि घ्यायला पाहिजे लस. त्याच्यानंतर सुद्धा 2-3 आठवड्यानंतर तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण त्याचं असं आहे की जेव्हा तुम्हाला डिसीज होतो तेव्हा जी रोगप्रतिकार शक्ती तुमच्यात डेव्हलप होते ती म्हणजे अकॉर्डिंग टू इन्फेक्शन, जितकं सिव्हिअर इन्फेक्शन असेल तितक्या जास्त अँटीबॉडीज तयार होतात. पण जेव्हा व्हॅक्सिनेशन आपण करतो, जेव्हा आपण लस लावतो, तो एक ठराविक प्रमाणात सगळ्यांच्या शरीरात त्या अँटीबॉडीज निर्माण होतात. दुसरा प्रश्न आहे अभिषेक बुधरे यांचा प्रश्न आहे. माझी आई डायबेटिक आहे, डायबेटिक पेशंट आहे, तिला लस देता येईल का? हो, नक्कीच. अशा आपल्याला जे काही डिसीज असेल, जसं डायबिटीज आहे किंवा अजून दुसऱ्या इतर कुठल्या क्रॉनिक आजार असतील, तर अशा लोकांनी लस घेणं फार आवश्यक आहे. कारण की कसं आहे की लस घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती ही तयार होते आणि या पेशंटमध्ये ऑलरेडी रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे यांना ती लस घेणं आवश्यक आहे. मग तुम्ही प्रश्न विचारला की दुसरा डोस कधी घेण्यात यावा, तर दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर साधारणतः 6 ते 8 आठवड्यानंतर घेण्यात यावा. आतापर्यंत असं सांगितलं होतं की 28 दिवसांनी घेण्यात यावा दुसरा डोस. त्याच्याप्रमाणे आतापर्यंतचं जे शेड्यूल होतं त्याच्यात आपण 28 दिवसांनी घेत होतो. पण एक रिसेंट स्टडी आली आहे, त्याच्यात म्हणणं आहे की कमीत कमी 6 ते 8 आठवड्याचा अवधी असावा 2 डोसच्या मध्ये. हे कोणत्या डोस बद्दल आहे? पण ते कोवॅक्सिन बद्दल आहे की कोविशिल्ड बद्दल? दोन्ही. दोन्ही. तुम्ही कोविशिल्डही घेतलं तरी तसंच आहे, कोवॅक्सिन घेतलं तरी तसंच. सध्या काय आहे, द थिंग इज की म्हणजे जे स्टडीज आहेत, डिसीज हा खूप लांबचा नसल्यामुळे एव्हरीथिंग इज इन प्रोसेस ऑफ स्टडीज आणि हे, तर त्याच्यामुळे वेगळे रिसर्च आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेगळे नंतर टप्प्याटप्प्याने आज जी इन्फॉर्मेशन मिळते आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी इन्फॉर्मेशन काही दिवसांनी मिळू शकते. तर म्हणून असं पत्थर की लकीर सध्या काही नाही आहे कोविडच्या मामल्यात. ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस ज्यांना दमा आहे त्यांच्याबद्दल काय त्यांनी लस घ्यावी का? नक्कीच घ्यायची आहे लस.
पण जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ती लस घ्या. दुसरं, ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा ज्यांना हार्ट डिसीज आहे त्यांनी सुद्धा लस घ्यायची आहे. पण लस घेण्याच्या आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. एक प्रश्न अजून आलाय आम्हाला हा. की मी सर्व नियम पाळतो, मला वर्षभरात करोना त्रास झाला नाही, माझी हा. प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे, हा. तर मी लस घ्यावी का? हो, 100% घ्यायला पाहिजे. कारण लस घेतल्यामुळे आपण काय करतोय, आपण आपल्या पॉप्युलेशनची हर्ड इम्युनिटी वाढवतोय आणि त्याच्या हर्ड इम्युनिटी वाढली म्हणजे जो डिसीज त्याच्यानंतर येईल तो तुम्हाला तितकं the severity of the disease will be less and that's why you have to get vaccinated. एक प्रश्न आहे मॅडम, वॅक्सिनशी संबंधित आहे. वॅक्सिन घेतल्यानंतरही काही जण पॉझिटिव्ह आल्याच्या बातम्या आहेत, हो. त्यामागील नेमके कारण काय? व्हॅक्सिन घेतल्यानंतर जी रोगप्रतिकार शक्ती तयार होते त्याला वेळ लागतो आणि कसं आहे म्हणजे दुसऱ्या डोसच्या 14 दिवसानंतर अँटीबॉडीज टायटर वाढतात असं लक्षात, असं म्हणजे स्टडीजमध्ये रिसर्चमध्ये आढळून आलेलं आहे. तर त्याच्यामुळे व्हॅक्सिन घेतल्यानंतरही तुम्हाला डिसीज होऊ शकतो पण तो डिसीज तुमचा माइल्ड राहील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं आहे की आता सध्या इतकं पसरलेलं आहे कोविड सगळीकडे, तर जेव्हा तुम्ही व्हॅक्सिन घ्यायला जाता त्यावेळेला जर तुम्हाला आधीच तुम्ही इन्फेक्टेड असाल तर तो व्यक्ती सुद्धा व्हॅक्सिन घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येण्याचे चान्सेस आहेत. कारण 3 ते 7 दिवस लागतात ना डिसीज यायला. तर यू ऑल्सो डोंट नो वेदर यू वर इन्फेक्टेड और नॉट अँड यू हॅव टेकन द वॅक्सिन, सो इट इज क्वाईट पॉसिबल दॅट यू विल कम पॉझिटिव्ह. एक पुढचा प्रश्न संजय बनकर यांचा आहे. माझ्या वडिलांचं वय 60 वर्ष आहे, पण त्यांचं पोस्ट AVR ऑक्टोबर 20 ला झालं, तर त्यांना लस घेता येईल का? त्यांना लस घेता येईल पण तुम्ही तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांना कन्सल्ट करावं. कारण काही मेडिसिन्स अशा या लोकांना ज्या चालू असतात त्या बंद करायची गरज आहे का हे त्यांना विचारावं आणि त्याच्यानंतरच लस घ्यावी. तसंच काही रिकमेंडेशन आहे की 16 वर्षांवरील मुलांना वर्षाखालील मुलांना लस देऊ नये, कारण की अजूनही याच्याबद्दल स्टडीज झालेला नाही आहे. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रिया यांच्याबद्दलही अजून फार संभ्रम आहे आणि त्याच्याबद्दलही रिसर्च किंवा अजून स्टडी झालेला नाही आहे. म्हणून लहान मुलं, 16 वर्षाखालील लहान मुलं आणि गर्भवती स्त्रिया यांना सध्या लसीकरण करू नये हा आपल्याला एक सल्ला देण्यात आलेला आहे. एक लसीकरणाच्या बाहेर जाऊन प्रश्न आहे, तेजस्व अग्रवाल यांचा आहे. छोटे बच्चों को अगर फीवर है तो क्या टेस्टिंग करना चाहिए? छोटे बच्चों को अगर फीवर है तो टेस्टिंग करना चाहिए, बच्चों के डॉक्टरों को दिखाना चाहिए, क्योंकि फीवर किस कारण से है ये पता करना तो ज़रूरी है. और कोविड में कई बार सिर्फ फीवर होता है, कई बार न्यूमोनिया होता है, कई बार बच्चों के तो सिम्टम्स भी बताना बहुत मुश्किल होता है. तो बच्चों के डॉक्टर को कंसल्ट करना बहुत ज़रूरी है. आपने अभी जिस तरीके से जिस दौर से हम सब गुजर रहे हैं इसमें मन से दवाइयाँ मत लीजिए, क्योंकि बच्चों का आप जो प्रोब रहता है ऑक्सीजन देखने का वो भी स्पेशल रहता है, वो अवेलेबल नहीं होता है हर जगह. तो इसलिए बच्चों के मामले में तो आपने बहुत सावधानी रखना जरूरी है. और कुछ भी तकलीफ हो तो डॉक्टर के पास जरूर लेके जाइए. घर में क्रोसिन दे के मतलब बुखार, थोड़ा सा ही बुखार है, ये तो मौसम चेंज हो गया, इस बात को ऐसे समझ के उसे निग्लेक्ट मत करिए. दूसरा, इस प्लेटफॉर्म से हम आपको बताना चाहेंगे कि आपने यदि लस ले ली है तो इसका मतलब आप 100% सुरक्षित हो गए, ऐसा नहीं है. लस लेने के बाद भी आफ्टर वैक्सीनेशन ऑल्सो you have to wear your mask properly, you have to maintain social distancing, physical distance रखना है, मास्क पहनना है, बार बार हाथ धोते रहना है. क्योंकि मैं हमेशा ये कहती हूँ कि मास्क इज ऑलवेज बेटर देन अ वेंटिलेटर एंड होम इज ऑलवेज बेटर देन अ ICU. सो वेयर योर मास्क, स्टे सेफ, कीप सोशल डिस्टेंसिंग. अननेसेसरी गर्दी करिए मत, गर्दी की जगह जाइए मत. लग्न समारंभ टाळा,
गर्दीच्या जागांवर जाणं टाळा, शॉपिंग टाळा आणि जेवढं आवश्यक आहे तेवढ्यासाठीच बाहेर निघा. कारण सध्या आपण नागपुरात जी सेकंड वेव्ह पाहतो आहे ती खूप इन्फेक्शियस आहे. पूर्ण घरच्या घर पॉझिटिव्ह येत आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा आपण पाहिलं त्याच्यापेक्षा जास्त पेशंट आता पॉझिटिव्ह येतात आहेत. तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्याला सर्वांना सुरक्षित ठेवणं आणि माझी सुरक्षा माझी जबाबदारी, माझा मास्क माझी सुरक्षा आणि माझी सुरक्षा माझी जबाबदारी, हे जर ब्रीदवाक्य आम्ही सगळ्यांनी आपल्या म्हणजे अपने जहन में हम इसको उतार लेते हैं तो मुझे नहीं लगता हम कोरोना के साथ लड़ नहीं पाएंगे और हम जरूर उसे हरा पाएंगे. हा नियमांचा विषय आला म्हणून एक प्रश्न आलेला आहे की अनेक पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या बातम्या आपण सध्या वाचतो आहे. त्यांच्यापासून काय धोका आणि हे योग्य आहे का? नाही, अजिबात योग्य नाही. जेही रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, भले ते असिम्प्टोमॅटिक आहेत, पण त्यांच्यामध्ये तो आजार पसरवण्याची क्षमता पूर्णपणे आहे. तो आजार पसरू नये, तो आजार तिथेच स्टॉप करावा किंवा त्या माणसापासून बाकी लोक इन्फेक्ट होऊ नये म्हणून त्या रोग्याला आपल्याला आयसोलेट करणं जरुरी असतं. त्यांनी घराच्या बाहेर जाऊ नये असा सल्ला आम्ही. परत एक मास्कचा विषय निघाला. मास्क शासनानं बंधनकारक केलेला आहे, प्रशासनानं बंधनकारक केलेला आहे म्हणून नागरिक परिधान करतात. परंतु हा मास्क प्रॉपरली कसा परिधान करायचा? कारण की अनेकांच्या गळ्याचा अलंकार झाल्यासारखा मास्क आहे. कसं आहे की हा आजार हा श्वसन नलिकेपासून आलेला आजार आहे. याचा जो प्रादुर्भाव होतो, जो पसरण्याची क्रिया असते ही तोंडाद्वारे किंवा नाकाद्वारे जास्त प्रामुख्याने आपल्याला जाणवते. म्हणून बरेचदा मास्क घालताना लोक बस एवढा मास्क घालून बाहेर फिरतात, पण त्या मास्कचा अजिबात उपयोग नाही. तो मास्क घालताना तोंड आणि नाक पूर्णपणे कव्हर होईल याचा आपल्याला पूर्णपणे विचार करायला पाहिजे. याचा पूर्ण आपण उपयोग करायला पाहिजे. मास्क घातल्याचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. तो रोग, तो आजार आपल्यापासून दुसऱ्यांना होऊ नये, तसंच दुसरं कोणी इन्फेक्टेड पर्सनच्या आपण कॉन्टॅक्टमध्ये आलं त्याच्यापासून पण आपल्याला होऊ नये, याकरता हा मास्क घालणं फार जरुरी आहे. मी तुम्हाला याच्यात एक सांगू इच्छिते की जर डिसीज्ड पर्सन आहे म्हणजे 2 पर्सन आहे, मास्क घातलेला आहे, मी डिसीज्ड आहे, ही इज नॉर्मल, ह्यानी मास्क घातला आणि मी जर नाही घातला तर ह्याला 100% आजार म्हणजे बोथ पर्सन्स आर नॉट वेअरिंग मास्क, 100% आजार होणार. पण ह्याने घातला आणि मी नाही घातला तरी आय एम गोइंग टू इन्फेक्ट दॅट पर्सन. पण मी घातला आणि ह्याने जर नाही घातला, ज्याला आजार नाहीये त्यांनी नाही घातला आणि ज्याला आजार आहे त्यांनी घातला, तरी डिसीज स्प्रेडिंग इज रिड्युस्ड. तर म्हणून मास्क घालायचाच आहे. आणि तुम्ही जे म्हणाले ना शासनाने बंधन केलं आहे, कारण लोक ऐकत नाही म्हणून बंधन आलंय. हे बंधन कशाला पाहिजे हा प्रश्न स्वतःला विचारा की क्या हम डंडे खाकर ही सुधरेंगे? हम ऐसे क्यों नहीं सुधर सकते? क्यों हमें हमारे स्वास्थ्य की, हमारे परिवार के स्वास्थ्य की जवाबदारी नहीं लेना चाहिए? क्या हमारी जवाबदारी नहीं बनती है हमारे परिवार के प्रति? जिनके घर में कोरोना के कारण डेथ्स हुए हैं, जिनके घर के लोग सब आधे में छोड़ के चले गए, उनसे पूछिए कोरोना क्या है और क्या तकलीफ है. तो मुझे मेरे स्वास्थ्य के लिए, मेरे परिवार के स्वास्थ्य के लिए मास्क पहनना चाहिए. इसके लिए शासन की जबरदस्ती की जरूरत हमें नहीं पड़ना चाहिए. रुपाली नागपुरे यांचा एक प्रश्न आहे. त्यांची आई सध्या कोविड पॉझिटिव्ह आहे आणि गेल्या 10 वर्षापासून ब्रेन ट्यूमरने ग्रस्त आहे. तर त्यांना लस घेता येईल का? नाही, सध्या तर त्या कोविड पॉझिटिव्ह आहेत ना, तर सध्या तर नाही घेता येणार. मग त्याच्यानंतर एक 15 दिवसांनी वगैरे घेऊ शकतात. त्यालाच लागून एक पूजा चौधरींचा प्रश्न आहे की पॅरालिसिस झालेल्या रुग्णाला लस द्यावी का? हो, पॅरालिसिस असेल तरीही त्या रुग्णाला लस देणं हे 100% सुरक्षित आहे आणि त्यांनी ती लस घ्यावी. फक्त त्या पेशंटला न्यायचं कसं हा प्रश्न राहील तुम्हाला. प्रभाकर कापसे यांचा एक प्रश्न आहे की माझ्या पत्नीला 7-8 दिवसापासून विकनेस आणि पेन आहे, तिला लस आता द्यावी का? फक्त विकनेस आणि पेन विकनेस आणि पेन
त्यांनी प्रश्नात विचारलं. त्यांना विकनेस आणि पेन आहे तर हे एक कोरोनाचं पण लक्षण राहू शकतं. म्हणून आधी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शक्य असल्यास कोरोनाची चाचणी करावी. समजा त्यांना कोरोना ऑलरेडी झालेला असेल तर तेवढं ड्युरेशन गेल्यानंतर म्हणजे 6 ते 8 आठवड्यानंतर त्यांना ही लस घेता येईल. आधी त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एक होम आयसोलेशन मध्ये किती दिवस राहावं हे हा. पण एक प्रश्न आहे. हा. कारण कोणी सांगते 10 दिवस राहावे, कोणी सांगते 14 दिवस. किती वेळ राहायला पाहिजे होम आयसोलेशन मध्ये? होम आयसोलेशनमध्ये आपल्या ज्या MOHFWच्या गाईडलाईन्स आणि ICMRच्या ज्या गाईडलाईन्स आहे त्याच्याप्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे की 10 दिवस आयसोलेशन आणि 7 दिवस क्वारंटाईन. म्हणजे पहिले कसं होतं की 10 दिवसानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज व्हायचा आणि मग 7 दिवस तुम्हाला घरात वेगळं राहायला लागायचं. तर तसंच अजूनही गाईडलाईन्स त्याच आहेत. म्हणजे 17 दिवस तुम्हाला आयसोलेशनमध्ये राहायचं आहे टोटल. आणि पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे पाहण्यासाठी परत टेस्ट नाही करायची आहे. आता हे 10 दिवस तुम्ही कुठून काउंट करणार? तर ज्या दिवशी तुम्हाला ताप आला किंवा काही डोकं दुखलं किंवा काही जे काही सिम्पटम आले, थंडी वाजली, हातपाय दुखले, त्या दिवशीपासून तुम्ही डे 1 काउंट करू शकता. किंवा ज्या दिवशी तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्या दिवसापासून डे 1 तेव्हापासनं 10 दिवस आयसोलेशन, 7 दिवस क्वारंटाईन. क्वारंटाईन मध्ये फक्त एवढाच फरक आहे की तुम्ही घरातल्या घरात थोडंसं बाहेर निघू शकता. म्हणजे एका कोणत्यात तुम्ही बसले, दुसऱ्या कोणत्यात जर घर मोठं असेल तर दुसरं कोणी बसलं तर चालू शकतं. पण शक्यतोवर 17 दिवस तुम्ही आयसोलेटेडच राहायला पाहिजे. आणि आम्ही सगळे पॉझिटिव्ह झालेले आहोत, आम्ही दोघेही. आणि आम्ही 17 दिवस पूर्ण राहिलेलो आहोत एका खोलीत. पण 10 दिवसानंतर तुम्ही क्वारंटाईन जरी असताना 2 कोणत्यात दोघं बसले असाल तरीही संपूर्ण काळजी घ्यायची. ट्रिपल लेअर मास्क लावायचा, डिस्टन्स ठेवायचं. या सगळ्या प्रिकॉशन्स फॉलो होत असतील, मोठं घर तेवढं असेल तरच तुम्हाला ते अलाऊ आहे. अदरवाईज तुम्हाला रूमच्या बाहेर निघणं अलाऊ नाही आहे. अदरवाईज तो संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. म्हणून 17 दिवस आपण त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हे ICMRचे गाईडलाईन्स असल्यामुळे हे आपल्याला फॉलो करायचे. त्याच्यासाठी असं करू नका 10 दिवसानंतर टेस्ट करून बघितली, मग आता मी निगेटिव्ह आलो तर मी आता बाहेर येऊ शकतो का, मग मी आता परत पॉझिटिव्ह आलो मग आता काय करायचं. तर त्याच्यामुळे वन्स द टेस्ट इज पॉझिटिव्ह, यू आर पॉझिटिव्ह अँड यू हॅव टू बी इन आयसोलेशन फॉर 17 डेज. काही नागरिक असं करतात की एक लॅबमध्ये करतात, ते पॉझिटिव्ह निघतात. मग 2 दिवसानंतर दुसऱ्या लॅबमध्ये येतात, तिथे निगेटिव्ह येतात. तर त्यांच्यामध्ये की आम्ही निगेटिव्ह झालो, आता आम्ही बाहेर फिरायला काही हरकत नाही. तर त्यासाठी तुम्ही काय? हे बघा, ही जी टेस्ट आपण करतो कोविडची, ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी अशा 2 पार्ट असतात. स्पेसिफिसिटी म्हणजे पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह आहेच असं, आणि सेन्सिटिव्हिटीमध्ये 65% सेन्सिटिव्हिटी आहे. म्हणजे जर पॉझिटिव्ह आहे तर तो पॉझिटिव्ह निघणारच, पण निगेटिव्ह आहे याचा अर्थ असा नाही की तो पेशंट पॉझिटिव्ह नसेल. कारण 35% मध्ये ती निगेटिव्ह सुद्धा येऊ शकते. आणि दुसरं असं आहे की सॅम्पल कसं कलेक्ट केलं, कुठून घेतलं, किती व्यवस्थित घेतल्या गेलं, ते प्रोसेसिंग कसं झालं, या बऱ्याच टेक्निकल गोष्टी सुद्धा असतात. त्याच्यामुळे जर तुमचं टेस्ट एकदा पॉझिटिव्ह आली आहे तर यू हॅव टू कन्सिडर इट ॲज पॉझिटिव्ह ओनली. आणि दुसऱ्या लॅबमध्ये जाऊन किंवा दुसरीकडे जाऊन परत टेस्ट करून हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तपासून घेण्याची गरज नाही. हे असं करू नका. म्हणजे याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह येत नाही पण फॉल्स निगेटिव्ह नाही चान्सेस Yes. राहू शकतात. म्हणजे 2 पैकी एक पॉझिटिव्ह आली तर इट शुड बी पॉझिटिव्ह. बिकॉज देर इज नो चान्स ऑफ फॉल्स पॉझिटिव्ह. दॅट इज बिकॉज इट इज हायली स्पेसिफिक. तर आपल्या लसीकरणाच्या याच्यात मॅक्सिमम सगळी माहिती आली आहे, तरी वेळोवेळी काही जणांचे सारखे प्रश्न एक येत आहेत. त्याच्यातले 2 प्रश्नांचं मी हे सांगतो की शेवटी तो 45 वर्षाच्या खालचाच विषय आहे की मी किती पेशंट आहे, 41 वर्षाचा आहे, मी लस घेऊ शकतो का. आणि दुसरं नेमकं लस आता किती दिवसांनी घ्यावी, 45 दिवसांनी की 60 दिवसांनी. तर असे काही कन्फ्युजन आहे, तेच प्रश्न वेळोवेळी येत आहेत. तर या 2 प्रश्नांचं एक वेळ आपण थोडक्यात सांगितलं तर बरोबर. नवीन गाईडलाईन्स प्रमाणे पहिला डोस घेतल्यानंतर सेकंड डोस हा 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान घेण्यात यावा. तोपर्यंत आधी ज्या गाईडलाईन्स होत्या त्याच्यामध्ये 4 आठवड्यानंतर दुसरा डोस घ्यावा हे रिकमेंड केलं होतं. पण आता पहिल्या डोस नंतर सेकंड डोस हा 6 ते 8 आठवड्यांच्या दरम्यान घ्यावा. फक्त काळजी एकच घ्यावी की पहिल्यांदा कोविशिल्ड घ्यायला असेल तर दुसराही डोस कोविशिल्डचाच पाहिजे.
पहिला डोस कोवॅक्सिन असेल तर सेकंड डोस हा कोवॅक्सिनचाच घ्यायला पाहिजे. आणि ते वयाचं वय कमी आहे. ते तर ऍक्सेप्ट नाही, सध्या कसं आहे की रजिस्ट्रेशन शिवाय हे आपल्याला वॅक्सिन मिळतच नाही. आणि रजिस्ट्रेशन आधार कार्ड प्रमाणे ते केलं जातं आणि त्याच्यामध्ये 45 वर्ष व्हायच्या आधी रजिस्ट्रेशन आपलं ऍक्सेप्ट होत नाही. त्यामुळे आपण त्यामध्ये त्या वर्गवारीत बसू शकत नाही. आणि आता एक गृहविलगीकरणासंदर्भातले 2-3 प्रश्न आहेत, त्याचं एकदा त्याच्यात उत्तर आपल्याला देता येईल की घरात दोघं जर पॉझिटिव्ह आहेत ते एकत्र राहू शकतात का? दुसरा प्रश्न आहे, एकापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असेल तर घरात मास्क लावणं आवश्यक आहे का? आणि बाकी एकंदरच गृहविलगीकरणाचे काय नियम आहेत? तर असा एक एकत्र आपण उत्तर द्यावं. घरात जर एकापेक्षा जास्त लोक पॉझिटिव्ह असतील तर ते एकत्र राहू शकतात, पण सगळे पॉझिटिव्ह असतील तर त्याच्यातलं जर समजा 2 पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह आहे तर सगळे सोबत राहू शकणार नाही. एकत्र याच्यासाठी राहू शकतात कारण हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्या पॉझिटिव्ह पेशंट्सना एका वॉर्डमध्ये ठेवतोच. म्हणजे तुम्ही जर सगळे पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही एकत्र राहू शकता. मास्क वापरला पाहिजे, पण आता सगळे पॉझिटिव्ह आहेत तरी वापरायचं का? तर कोणाची इन्फेक्टिव्हिटी किती आहे ह्याच्यावरही पुष्कळदा डिपेंड करतं. तर म्हणून मास्क वापरायला हरकत नाही जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलताय. आणि गृहविलगीकरणातले बाकी अजून काही गोष्टी आहेत का ज्या पाळायच्या? गृहविलगीकरणात तुम्हाला स्वतंत्र खोली पाहिजे, त्याला अटॅच टॉयलेट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे कपडे तुम्ही स्वतः धुवा, तुमचे भांडे तुम्ही स्वतः धुवा. डिस्पोजेबल वापरायची गरज नाही, स्टीलचे भांडे पण वापरू शकता. 3 दिवस ठेवून द्या, 4थ्या दिवशी त्याला उचलून नंतर तुम्ही घासायला टाकू शकता. वेल व्हेंटिलेटेड रूम, वेल व्हेंटिलेटेड हवेशीर रूम असणं जरुरी आहे. मास्क लावायचा आहे, शक्यतोवर बाहेर निघायचं नाहीये. बाहेर निघायचंच काम पडलं तुम्हाला, म्हणजे तेही घरातल्या घरात, घराच्या बाहेर नाही, तर मास्क लावून निघायचंय. शक्यतो निघालेलं बरं. आणि जे काही गरम पाणी घ्या, स्टीम इनहेलेशन घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऑक्सिजनचं मॉनिटरिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण ऑक्सिजन जर कमी झाला तर इट इज अ अलार्मिंग साइन. सो यू हॅव टू मॉनिटर युअर ऑक्सिजनेशन. बाकी तुम्हाला जर काही BP, शुगर ह्या सगळ्या जर आजार असतील तर त्यांची औषधं पण तुम्हाला तसेच घेत राहायचे. व्हिटॅमिनच्या गोळ्या, झिंकच्या गोळ्या घ्या. NMCची हेल्पलाईन चालू आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर. औषध काय घ्यायचं काय नाही याच्यासाठी तुमच्या फिजिशियनचा सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने काहीही औषध घेऊ नका. गृहविलगीकरणामध्ये घरच्या बाकी नॉर्मल ज्यांना पॉझिटिव्ह नाही आहे, जे निगेटिव्ह आलेले आहेत, त्या लोकांची खरंच आपल्याला काळजी असेल तर आपण हे सगळे नियम काटेकोरपणे पाळलेच पाहिजे. अन्यथा आपण आपल्यासोबत आपल्या घरच्या नॉर्मल लोकांनाही संकटात टाकतोय, याचं आपण स्मरण ठेवायला पाहिजे. उद्या आपण होम आयसोलेशन केअर टू बी टेकन हे घेणारच आहे. उद्या डॉक्टर मिलिंद भुशुंडी राहणार आहेत. ही इज वन ऑफ द मेंबर ऑफ टास्क फोर्स अँड अ व्हेरी आणि ह्याच्यात बराच रिसर्च आणि स्टडीचे पर्सन आहेत. तर उद्या त्यांना तुम्ही बाकीचे प्रश्न विचारू शकता. आता पण काही प्रश्न असतील तर आम्ही देऊ उत्तर. जवळपास प्रश्नांचा ओघ सारखाच आहे, आशय सारखाच आहे. असं काही आहे का? सायली कापसे यांचा प्रश्न आहे की कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड कुठल्या पर्सननी घ्यावी? जसं ॲलर्जिक पेशंट आहे किंवा कोणाला प्रॉब्लेम आहे, असं काही आहे की कुठली लस कोणी घेऊ शकतो? असं काही कुठे मेन्शन केलेलं नाहीये की ही लस यांनी घ्यावी आणि ती त्यांनी जी घ्यावी. ही लस अवेलेबल आहे ती त्यांनी घ्यावी. फक्त ॲलर्जी जास्त प्रमाणात असेल तर आधी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार कुठलीही लस घेतली तर चालेल. बाकी लसीकरणावरचे सगळे प्रश्न म्हणजे आतापर्यंत जेवढे आले तेवढे मॅक्झिमम विचारलेले आहे. तर मित्रांनो धन्यवाद. once again we are very much thankful to NMC for starting this कोविड संवाद once again. मागच्या वेळेलाही तुमच्याकडनं भरपूर प्रतिसाद मिळाला होता. असाच प्रतिसाद याही वेळेला आम्हाला मिळेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे.
आणि आमचे IMAचे डॉक्टर येऊन तुमच्या शंकांचं निरसन करतील अशी आम्ही IMA तर्फे ग्वाही देतो. त्याचा सगळ्या नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. जेही प्रश्न असतील फेसबुकच्या माध्यमातून इथे कळवा. आम्ही त्याची उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.